मोदी सरकारने कामगारांनी रक्तरंजित क्रांती करून मिळवलेले 44 कामगार कायदे पायदळी तुडवून 4 श्रमसंहितेत रूपांतर केले, तर देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यावर अधिक प्रभावीपणे प्रतिबंध घालण्यासाठी विधानसभेत विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 मांडले। हा प्रस्तावित कायदा म्हणजे मानव अधिकार, संविधानिक अधिकार, नैसर्गिक न्याय तत्व यांचे पूर्णतः उल्लंघन करणारा आणि हुकुमशाही राजवट प्रस्थापित करणारा आहे। म्हणून हे विधेयक रद्द होणे अत्यंत गरजेचे आहे। लाठ्याकाठ्या, तुरुंगवास होऊ द्या, रक्त सांडू द्या, पण कामगार आणि जनतेविरुद्ध कायदे हाणून पाडण्याचा निर्धार केल्याचा जळजळीत इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी दिला। या सरकारविरुद्ध जंग पछाडण्यासाठी 20 मे रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपात सामील व्हा असे आवाहन केले। सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख यांनी प्रास्ताविकात म्हटले की अप्रत्यक्षरित्या पोलीस राज्य प्रस्थापित करण्याचा संकेत या अधिनियमाद्वारे केला आहे। अगदी स्पष्टपणे हुकुमशाहीची पाळीमुळे या विधेयकात दडलेली आहेत। अशाच प्रकारचा कायदा अन्य राज्याने लागू केला, त्यामुळे कित्येक निष्पाप, निरपराध आदिवासी आणि सर्वसामान्य जनता आजही तुरुंगवास भोगत आहे। केंद्रात आणि राज्यात कोणत्याही विचाराचे किंवा कोणत्याही पक्षाची सत्ता असू द्या, तर सत्तेवर नियंत्रण, जनताविरोधी धोरणे, कार्यक्रम आणि नीती यावर अंकुश घालण्याकरता लोकशाहीने सर्वसामान्य माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे। या अधिकाराच्या अधीन राहून सरकारविरुद्ध संघटित होणे, संप, मोर्चा, धरणे, आंदोलन, उपोषण, रास्ता रोको, निदर्शने, सत्याग्रह करणे हे लोकशाहीचे दबावतंत्र वापरले जाते। सर्वसामान्यांचे प्रबोधन करण्यासाठी जागृती अभियान करणे, चळवळ करणे, प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रसार माध्यमांद्वारे व्यक्त होणे हे सर्व घटनादत्त अधिकार अबाधित राहणे न्यायाचे आणि जरुरीचे आहे। या बाबींवर सुद्धा या अधिनियमाद्वारे पूर्णपणे प्रतिबंध होणार आहे। एकंदरीत प्रस्तावित महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 लागू करण्याची कोणतीही आवश्यकता नाही। या विधेयक सदृश अनेक कायदे अस्तित्वात असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। म्हणून हे विधेयक पारित न करता रद्द करावे ही अप्रत्यक्ष आणीबाणी निर्माण करण्याचे संकेत आहेत, याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। यावेळी प्रजा नाट्य मंडळाचे शाहीर कलावंतांनी क्रांतिगीतांचे सादरीकरण केले। दत्ता चव्हाण, सनी शेट्टी, बाळकृष्ण मल्याळ, मल्लेशम कारंपुरी, विजय हरसुरे, किशोर झेंडेकर, अफसाना बेग आदींनी जोरदार घोषणा दिल्या। अमित मंचले, सलीम मुल्ला, दाऊद शेख, नरेश दुगाणे, राजेश काशीद, जबर सगरी, नितीन कोळेकर, बजरंग गायकवाड, सुजित जाधव, प्रकाश कलबुर्गी, रफिक नदाफ, युसुफ शेख, विल्यम ससाणे, विक्रम कलबुर्गी, आप्पाशा चांगले, राजेंद्र गेंटल, हसन शेख, वसीम देशमुख, मोहन जंगम, नरसिंग मेत्रे आदींसह जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। या निदर्शन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट कॉम्रेड अनिल वासम यांनी केले। 1920च्या सुमाराला जे रक्त सांडून तुरुंगामध्ये जाऊन लाठ्या खाऊन 44 कामगार कायदे निर्माण करण्यास कामगार चळवळीनं भाग पाडलं। त्यामुळं काही प्रमाणामध्ये या भारतामध्ये संघटित आणि असंघटित कामगारांना काही सुरक्षा, काही अधिकार मिळाले। परंतु 19 आणि 20च्या सुमारास मोदी साहेबांनी पार्लमेंटमध्ये 29 कामगार कायद्याचं 4 कामगार कायद्यात रूपांतर करून कामगाराचे सगळे अधिकार आणि हक्क काढून घेतलेले आहेत। त्या कामगारांना गुलामगिरीमध्ये लोटण्याचा प्रयत्न चालू आहे। कामगार हा बैलगाडीमध्ये जसा बैल फिरतो त्या पद्धतीनं दररोज 12 ते 15 तास काम करावं ही अपेक्षा मोदी सरकारची आहे। या विरोधात गेले 4-5 वर्ष झालं कामगार संघटना संयुक्त कृती समिती रस्त्यावर आलेली आहे। परंतु आता सरकारने भयानक पाऊल उचललं। या 4 कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं कामगाराचं PF, कामगाराचं पेन्शन, कामगाराची ग्रॅज्युटी, कामगाराचं बोनस, कामगाराचं कर्जा इतकंच नव्हे
त्याला साधं किमान वेतन मागण्याचा अधिकार राहणार नाही. या कायद्यामध्ये सरकारने अशी रचना केली, कामगारांना एकत्रित येण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा काढून घेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्बन नक्षलच्या नावावर त्यांनी जनसुरक्षा कायदा लादण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. सरकारकडे UAP आहे, सरकारकडे मोका आहे, सरकारकडे क्रिमिनल कायदे आहेत, सरकारकडे बॉम्बे पोलीस ऍक्ट इतके भयानक अधिकार असताना सरकारने नवीन कायदा पुन्हा जनतेवर लादण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. त्या कायद्यामध्ये 2 वर्षापासून 7 वर्षापर्यंत शिक्षा, आजीवन तुरुंगात घालण्याची तरतूद, जामिनीची व्यवस्था काढून घेतली. इतकंच नाही, 2 लाख ते 5 लाखापर्यंत दंड करण्याची प्रवृत्ती, बायका मुलासह बाहेर काढून घरदार जप्त करण्याचा अधिकार. तो कायदा बारकाईने मी वाचला. 2 दिवसापूर्वी सरकारकडे तो कायदा रद्द करावा म्हणून 10 पानी निवेदन मी पाठवलेला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सलग 5 वर्ष चेअरमन पदाचा कार्यभार सांभाळणारे माजी पालकमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांनी यंदा बाजार समितीची निवडणूक लढणार नाही असे सांगितले असले तरी ऐनवेळेस ते निर्णय बदलूही शकतात अशी शक्यता त्यांच्या एकूणच बोलण्यावरून वाटत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया मंगळवार 25 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे. यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदान नाही. सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य आणि हमाल तोलार व्यापारी यांचे मतदान असणार आहे. विजयकुमार देशमुख यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी यंदा शेतकरी मतदार नसल्याने आपण ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले. दरम्यान ते काय म्हणाले ते पहा. मार्केट कमिटीमध्ये निवडणुकीच्या संदर्भात मला काय एवढं इच्छा नाही आहे, पण मला असं वाटत नाही की मी उभारणार आहे. कारण मार्केट कमिटीमध्ये आता जो मतदान आहे तो मतदान शेतकऱ्यांसाठी मतदान नाही आहे. मतदान प्रक्रियेमध्ये बदल केल्यामुळं आता जो मतदान होणार आहे सोसायटी व तसंच ग्रामपंचायत यांचे सदस्यांचं मतदान होणार आहे. या सगळ्या मतदानामध्ये आपण ग्रामीण भागातले जास्त मतदान असल्यामुळं पूर्वी कसं शहरी भागातलेही मतदान जास्त प्रमाणात शेतकरी लोकांना मतदान असल्यामुळं त्यामुळे उभारलो होतो, पण ग्रामीण भागातले जास्त मतदान असल्यामुळं माझी इच्छा. एसटी चालवताना चालकांना मोबाईलवर बोलणे किंवा मोबाईल पाहण्यास बंदी असतानाही एका चालकाला ही चूक चांगलीच महागात पडली. दादर ते स्वारगेट पुणे करता निघालेल्या एका शिवनेरीत चालक काल मोबाईलवर IPLची मॅच पाहत बस चालवत असल्याचा व्हिडिओ चित्रफित व्हायरल झाल्यानंतर ST महामंडळाने कारवाई केली आहे. दादर ते पुणे मार्गावर शिवनेरी बस चालवत असताना मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहणाऱ्या एका खासगी चालकाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. त्यानंतर ST प्रशासनाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार संबंधित चालकाला सेवेतून बडतर्फ केले आहे आणि संबंधित खासगी कंपनीला 5,000 रुपये दंड ठोठावला आहे. काल सायंकाळी 7 वाजता दादर येथून स्वारगेट पुण्यासाठी निघालेली खासगी शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळ्याजवळ बस चालवत क्रिकेट मॅच पाहत असलेले चित्रीकरण संबंधित बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी परिवहन मंत्री सरनाईक यांना पाठवले. याबाबत सरनाईक यांनी तातडीने STच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. या पक्षाकडून सोलापूर शहर मध्ये या विधानसभा मतदारसंघात सलग 2 वेळा उमेदवारी मिळालेले प्रदेशचे कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या रोजार इफ्तार पार्टीमधून पक्ष आणि पक्षाचे नेते गायब झाले आहेत. यापूर्वी शहरात शाब्दी यांनी घेतलेल्या प्रत्येक रोजा इफ्तार पार्टीच्या बॅनरवर पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी, अकबरुद्दीन ओवेसी, माजी खासदार जलील, पक्षाचे चिन्ह पतंग हे फोटो पाहायला मिळायचे. परंतु यंदा तसे काहीही न दिसल्याने हा एकच विषय या रोजा इफ्तार पार्टीमध्ये चर्चेचा ठरल्याचे ऐकण्यास मिळाले.
2019च्या विधानसभा निवडणुकीवेळेस फारुख शाब्दी यांनी MIMमध्ये प्रवेश करून पहिल्यांदा पक्षाचे तिकीट आणून मध्यमधून निवडणूक लढवली. त्यावेळी ते दुसऱ्या नंबरवर राहिले. शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने ताईनंतर भाई असे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे ते आमदार होतील असे काहीसे बोलले गेले, परंतु भाजपच्या देवेंद्र कोठे यांनी बाजी मारून सुमारे 50,000च्या फरकाने फारुख शाब्दी यांचा पराभव केला. या पराभवानंतर शाब्दी प्रचंड नाराज झाल्याचे पाहायला मिळाले, परंतु कार्यकर्ते आणि जनतेला त्यांनी मला महानगरपालिकेमध्ये साथ द्या, नाराज करू नका असे आवाहन केल्याचे पाहायला मिळाले. यावेळेस पानगल प्रशालेच्या मोठ्या मैदानावर रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. त्यांनी दिलेल्या पत्रिकेमध्ये सुद्धा MIMचा कुठेही नामोल्लेख नव्हता. रोजा इफ्तारच्या प्रत्येक बॅनरवर केवळ फारुख शाब्दी यांचा फोटो आणि नाव पाहायला मिळाले. त्यामुळे शाब्दी हे पक्ष बदलणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. शाब्दी यांचे सुशीलकुमार शिंदे यांच्याशी असलेले चांगले संबंध पाहता ते काँग्रेसमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे, परंतु तसे अधिकृतरित्या अजूनही MIMच्या सूत्रांकडून समजलेले नाही. एकूणच इफ्तार पार्टीमधील वातावरण पाहता MIM पक्षापासून शाब्दी हे नक्की लांब चालले असल्याचे स्पष्ट बोलले जात आहे. फारुख शाब्दी हे जरी मोठे उद्योजक व्यावसायिक असले तरी त्यांची युवकांमध्ये सोलापुरात क्रेझ आहे ती केवळ MIM या पक्षामुळे असल्याचे यापूर्वीच्या काही नेत्यांच्या प्रतिष्ठेवरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे मैत्रिणीला भेटण्यासाठी त्या भागातील काही तरुणांनी विरोध केल्यामुळे तरुणाने बॉम्बस्फोट करून परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडून 12 देशी बनावटीचे बॉम्बही जप्त केले. अधिक माहिती अशी, अनादन हा कटरा येथील एका तरुणीशी मोबाईलवर बोलत होता. तिला भेटायला जात होता, मात्र कटरा येथील अनेक तरुणांची नजर त्याच्यावर होती. कटरा येथील तरुणांनी अनादनला तिथे येण्यास विरोध केला. त्याला मुलीचा नाद सोडण्यास सांगितले. त्यानंतर त्याने घडलेली घटना मित्रांना सांगितली. त्यानंतर तिन्ही मित्रांनी कटरा येथील त्या भागात बॉम्बस्फोट करायचे ठरवले. त्यानंतर रात्री तिघेही मित्र कटरा येथील मारहाण झालेल्या भागात गेले. अनादन गाडीवरून खाली उतरला आणि तिथे त्याने 3 बॉम्ब फेकल्यानंतर तो मित्रांसोबत पळून गेला. या घटनेचे CCTV फुटेज समोर आल्यानंतर कर्नलगंज पोलीस आणि SOGने तपास सुरू केला. पोलिसांनी चौकशी केली असता एका दिवसापूर्वी तरुणांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी अटकसूत्र सुरू करून तिघांना अटक केली आहे. आज सोलापूरमध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. वादळी पावसाने जोरदार मेघगर्जनेसह हजेरी लावली. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे शहरवासियांची तारांबळ उडाली. अवैध दारू विक्रेत्याने लाथ मारून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यामध्ये घडला आहे. या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून एक कर्मचारी जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांची हिंमत चांगलीच वाढली असून एका दारू विक्रेत्याने पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या बाईकला लाथ मारल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ गावात ही घटना घडली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. भागवत गिरी असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून राम आंधळे जखमी झाले आहेत. अंढेरा पोलीस स्टेशनचे राम आंधळे आणि भागवत गिरी दुचाकीने शेळगाव आटोळ परिसरात पेट्रोलिंग करत होते. शिवणकर नामक अवैध दारू विक्रेता दारूचे बॉक्स घेऊन शेळगाव आटोळकडे जात होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून शिवणकरला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र शेळगाव आटोळजवळ शिवणकरने पोलिसांच्या बाईकला लाथ मारली. त्यामुळे बाईक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. यात बाईक चालवणारे गिरी यांचा जागीच मृत्यू झाला. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कामराने उपमुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या एका गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. कामराने स्टँडअप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केले. त्याने शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगात व्हायरल होतोय. तर कामरा विरोधात शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे. व्हिडिओमध्ये कामरा म्हणतोय, शिवसेना भाजपातून बाहेर आली, त्यानंतर शिवसेना शिवसेनेतूनच आणि एनसीपी मधूनच बाहेर आली. ठाण्याची रिक्षा आणि चेहऱ्यावर दाढी, डोळ्यांवर चष्मा, तर मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आए असे देखील त्याने म्हटले. दरम्यान कामराच्या या गाण्यामुळे शिवसैनिकांमध्ये मात्र संतापाचे वातावरण आहे. कामरा याचा शो ज्या हॉटेलमध्ये झाला होता त्या ठिकाणी जाऊन शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. राज्यात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक तसेच भयंकर घटना उघडकीस आली आहे. पूर्व वैमनस्यातून आपल्या मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीचे मित्रासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपीला संशय होता. त्यातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. ही थरारक घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील देव्हाडी गावात सायंकाळी घडली. अंकुश साठवणे वय 38 असे मृताचे नाव आहे. अंकुश हा देव्हाडी ग्रामपंचायतीचा सदस्य आहे. तर मुन्ना बिरणवार वय 32 असे आरोपीचे नाव असून त्याला तुमसर पोलिसांनी चाकूसह ताब्यात घेतले. आरोपी आणि अंकुश यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. मात्र आरोपीला त्याच्या पत्नीचे मित्रासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता आणि यातूनच दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले. दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊन वैमनस्य निर्माण झाले. दोघांमधील वाद मिटावा आणि समेट घडावा यासाठी आज दोघेही मृतकाच्या घरी एकत्र आले. मात्र आरोपीने जुना वाद उकरून काढत सोबत आणलेल्या चाकूने मृतकावर सपासप वार करायला सुरुवात केली. अंकुश याच्यावर चाकूने हल्ला केल्याने त्यांना वाचवण्यासाठी त्यांची पुतणी आकांक्षी धावून आली. यात तीही जखमी झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.